नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज दिनांक 9/8/2021 वार गुरुवार इयत्ता 10वी अल्जेब्रा मॅथमॅटिक्स पार्ट 1 यामधील टर्म्स इन अ सिक्वेन्स अर्थमेटिक प्रोग्रेशन या चॅप्टर मधील टर्म्स इन अ सिक्वेन्स म्हणजे काय हे पाहायचं आहे आपल्याला. तर यामध्ये ऍक्टिव्हिटी 2 काय आहे पहा. सम सिक्वेन्सेस आर गिवन बिलो. Find the similarity between two sequences and to check the rules or the terms of the sequence, look at the arrangements on the next page and fill the empty boxes. काही sequences तुम्हाला इथं देतो मी 1 4 7 10 13 dash 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 dash. Second is the second sequence at 6 12 18 24 dash dash dash. Then third sequence is 3 3 3 3 dash 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 dash. Fourth sequence is 4 16 64 dash 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 dash. And sixth is fifth is 1 cube 2 cube 3 cube 4 cube. आता या ठिकाणी बघा, let us find the relation in these sequences. Let's understand the thought behind it. यामध्ये पहा, आता पहिली सिक्वेन्स जी सिक्वेन्स आहे ती आपण या पद्धतीने लिहू. 1 1 plus 3 is equal to 4 आणि 4 plus 3 is equal to 7. पुन्हा 7 plus 3 is equal to 10. पुन्हा 10 plus 3 is equal to 13. पुन्हा 13 plus 3 is equal to 16. अशा पद्धतीनं हे पुढे सिक्वेन्स येऊ शकते. त्यानंतर पहा, नेक्स्ट ही फर्स्ट झाली. सेकंड मध्ये काय रिलेशन आहे बघा. 6 plus 6 is equal to 12. पुन्हा 12 plus 6 is equal to 18. पुन्हा 18 plus 6 is equal to 24 dash 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 dash. अशा पद्धतीनं ही सिक्वेन्स येईल. थर्ड इज बघा, थर्ड मध्ये काय, थर्ड एक्झाम्पल म्हणजे हे याच्यात 3 plus 0 3 पुन्हा 3 plus 0 पुन्हा 3 असं डॅश 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 ही अशी. आता पुढच्या मध्ये बघा, चौथी जी टर्म आहे ही हिचं कसं असेल तर या ठिकाणी बघा 4 into 4 is equal to 16. पुन्हा 16 into 4 is equal to 64. आता 64 into 4 या अशा पद्धतीने पुढे जाईल. आता यामध्ये पहा, एक्झाम्पल्स 1 2 3 and 4. The similarity is that next term obtained by adding a particular term. पहा, यामध्ये आणि यामध्ये काय सिमिलॅरिटी आहे तर पूर्वीच्या टर्म मध्ये ठराविक संख्या मिळवली. पहा, ह्या 1 मध्ये इथे 3 मिळवली, ह्या 4 मध्ये इथे 3 मिळवली, ह्या 7 मध्ये 3 मिळवली. म्हणजे प्रत्येक वेळेला एकच संख्या ऍड केली असता नेक्स्ट टर्म मिळते. तसं इथं पण तसंच आहे. 6 मध्ये 6 मिळवलं, मिळालं 12. पुन्हा 12 मध्ये 6 मिळवलं,
मिळाला 18. नेक्स्ट टर्म ह्याच्यात 6 मिळाले, नेक्स्ट टर्म ह्याच्यात 6 मिळाले. अशा पद्धतीने एक ठराविक संख्या मिळवून त्याच्यात बेरीज करून येणारी पुढची संख्या मिळते आपल्याला. ही सिमिलॅरिटी. ईच ऑफ दिस सिक्वेन्स इज कॉल्ड ॲज अन अर्थमेटिक. मग एक ठराविक संख्या मिळवल्यानंतर त्याच्या पुढची टर्म जर आपल्याला मिळत असेल तर त्याला या असल्या सिक्वेन्सला, या सिक्वेन्सला काय म्हणायचं? अर्थमेटिक प्रोग्रेशन असं म्हणायचं. अरिथमेटिक प्रोग्रेशन असं म्हणायचं. मग सिक्वेन्स 4 इज नॉट अर्थमेटिक. ठराविक संख्या मिळवून पुढची टर्म येते का? नाही. म्हणजे ही काय नाही? अर्थमेटिक प्रोग्रेशन नाही. बघा, sequence 4 is not an arithmetic progression. In this sequence, the next term is obtained by multiplying the previous term. पूर्वीच्या टर्मला गुणाकार करून एक ठराविक नंबर गुणिले करून पुढची टर्म येते. This type of sequence is called a geometric progression. या टर्मला geometric progression असं म्हणतात, परंतु ही अर्थमेटिक प्रोग्रेशन होत नाही. मग अर्थमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय हे पाहूया. पहा, अर्थमेटिक progression. बघा, some sequences are given below. For every sequence, write the next 3 terms. खाली काही सिक्वेन्सेस दिले, त्याच्या पुढच्या 3 टर्म्स लिहा म्हटलंय. पहा, पुस्तकामध्ये त्या टर्म्स तुम्हाला दिलेल्या आहेत. First term is 100, 70, 40, 10, dash 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 dash. Second is -7, -4, -1, 2, 5, dash 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 असं. यामध्ये पहा, नेक्स्ट टर्म्स आपल्याला काढायचे आहे. तर या ठिकाणी काय केलेलं आहे? 100 मधून वजा 30 गेले 70. पहा, ही 100 आहे. 100 मधून वजा 30 हे 70. पुन्हा 70 मधून वजा 30 ही 40. पुन्हा 40 मधून वजा 30 ही 10 मिळते. पुन्हा 10 मधून -30 केल्यावर काय येतं? -20 येतं. पुन्हा -20 -30 हे -50 येतं. अशा प्रकारे नेक्स्ट टर्म आपल्याला काढता येईल. आता सेकंड एक्झाम्पल पहा. हे सेकंड एक्झाम्पल, यामध्ये काय दिले पहा. सेकंड एक्झाम्पल मध्ये -7 + 3 = -4. आता -4 + 3 काय मिळेल? तर -1 मिळेल. आणि -1 + 3 = 2 मिळेल. पुन्हा 2 + 3 = 5 मिळेल. 5 + 3 = 8 मिळेल. अशा प्रकारे नेक्स्ट टर्म आपल्याला काढता येतो. म्हणजे इथं काय केलं? पूर्वीच्या टर्म मध्ये -30 हे मिळवलं गेलं. दुसऱ्या उदाहरणात +3 प्रिव्हियस टर्म मध्ये पुढची टर्मला +3 हे मिळवलं गेलं. म्हणून पहा, हिअर इन द सिक्वेन्स 1 and 2, the similarity is that next term is obtained by
adding a particular number to the previous number. Each of these sequence is called an arithmetic. ठराविक संख्या मिळवल्यानंतर पुढची टर्म मिळते अशा सिक्वेन्सेसला या सिक्वेन्सेसला काय म्हणतात ना अरिथमेटिक प्रोग्रेशन असं म्हणतात. या सिक्वेन्सेसला अरिथमेटिक प्रोग्रेशन्स म्हणतात. या क्रमिक आहे या क्रमिका म्हणजेच सिक्वेन्स या सिक्वेन्सला अरिथमेटिक प्रोग्रेशन असं म्हणतात. मग या ठिकाणी पहा अरिथमेटिक प्रोग्रेशन कशावरून आपण ओळखायचे तर पहा द डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज अ कॉन्स्टंट. बघा डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे 7 इज T2. आता याच्यातला टर्म पहिली टर्म T1 दुसरी टर्म म्हणजे T2 तिसरी टर्म म्हणजे T3 चौथी T4 पाचवी T5 अशा पद्धतीने. आता या ठिकाणी कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधील जो डिफरन्स आहे तो कसा जातात तर T2 मायनस T1 इक्वल टू T3 मायनस T2 इक्वल टू T4 मधून T3 मायनस. आता इथे बघा T2 T1 मायनस केला म्हणजे 70 मधून वजा 30. आता T3 मधून T2 मायनस केलं T3 40 मधून T2 वजा केलं म्हणजे 70 वजा केलं. मग 40 वजा 70 काय वजा 70 मधून 40 वजा 30 उरलं. मग आता T4 1 2 3 4 चौथी टर्म म्हणजे 10. मग 10 मधून T4 मायनस T3 म्हणजे 10 मधून वजा 40 गेलं तर वजा 40 मधून 10 गेलं वजा 30 उरलं. प्रत्येक ठिकाणी वजा 30 आलं का तर आलं. मग डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे D इज इक्वल टू किती आलं 30 आलं. अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स जो आहे तो डिफरन्स कॉन्स्टंट येतो त्यालाच काय म्हणतात then it is called the common difference and is generally denoted by D. आणि त्याच डिफरन्सला कॉमन डिफरन्स असं म्हणतात आणि त्याला दाखवतात D is equal to असं. in the given sequence if the difference between two consecutive terms is constant then the sequence is called arithmetic progression. मग अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का नाही हे यावर. आता in the first term denoted by A and the common difference is D then if an AP if a first term is denoted by A and common difference D and common difference D then T1 फर्स्ट टर्म T1 म्हणजे फर्स्ट टर्म काय आहे A दिले. सेकंड टर्म T2 काय असेल त्यातला डिफरन्स किती आहे D एवढा आहे मग सेकंड टर्म A प्लस D आहे. थर्ड टर्म काय असेल T3 या दोन नंबरच्या T मध्ये अजून एकदा D मिळवून मग दोन नंबरची टर्म काय आहे प्रीवियस टर्म T2 ती म्हणजे A प्लस D आणि त्याच्यामध्ये अजून D मिळवायचा म्हणजे A प्लस 2D झाला. आता T3 हा आहे T4 काय असेल तर T3 मध्ये अजून D मिळवून कॉमन डिफरन्स मिळवून म्हणजे A प्लस
3D आला. मग ती सिक्वेन्स काय येईल? मग AP अर्थमेटिक प्रोग्रेशन इज इक्वल टू A प्लस B, A प्लस 2D, A प्लस 3D डॅश 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 अशा पद्धतीनं ती सिक्वेन्स आपल्याला मिळेल. ही फर्स्ट टर्म, ही सेकंड, ही थर्ड, ही फोर्थ अशा पद्धतीने. लेट्स सी सम एक्झाम्पल्स ऑन AP. पहा अर्थमेटिक प्रोग्रेशनवरची काही उदाहरणे या ठिकाणी दिलीत. पहा या ठिकाणी सोडवून दिलेली उदाहरण आहे ती तुम्ही अभ्यासा. मी प्रॅक्टिस सेट 3.1 मधील एक्झाम्पल्स आपण आता पाहायची म्हटलं तर जरा खूप वेळ लागेल. तर प्रॅक्टिस सेट 3.1 जो आहे यामध्ये जे एक्झाम्पल्स आहेत अर्थमेटिक प्रोग्रेशनवरील, हे अर्थमेटिक प्रोग्रेशनवरील एक्झाम्पल्स आपण पुढच्या तासाला घेऊया. आज आपण या ठिकाणीच थांबूया. धन्यवाद.